नमस्कार. न्यूमॅटिक सिलेंडरचे भाग ओळखा या सत्रात आपले स्वागत आहे. या सत्राच्या शेवटी तुम्ही सिंगल ॲक्टिंग सिलेंडरचे अंतर्गत भाग ओळखण्यास, सिंगल ॲक्टिंग सिलेंडरच्या कार्याचे तत्व समजावून सांगण्यास, डबल ॲक्टिंग सिलेंडरचे अंतर्गत भाग ओळखण्यास आणि डबल ॲक्टिंग सिलेंडरचे कार्यतत्व स्पष्ट करण्यास सक्षम झाला असाल. सिंगल ॲक्टिंग सिलेंडर हा एक ॲक्च्युएटर आहे जो भाराला सरळ रेषेत वाहून नेतो. तो केवळ एका दिशेने न्यूमॅटिक बल लागू करू शकतो, म्हणून त्याला सिंगल ॲक्टिंग म्हणतात. विरुद्ध दिशेने हालचाल स्प्रिंग किंवा भाराच्या स्वतःच्या वजनासारख्या बाह्य शक्तीमुळे होते. सिंगल ॲक्टिंग सिलेंडरचे मुख्य भाग म्हणजे सिलेंडर, पिस्टन, पिस्टन रॉड, सील, स्प्रिंग आणि इनलेट पोर्ट. सुरुवातीला स्प्रिंग फोर्समुळे पिस्टन सिलेंडरमध्ये सर्वात आतील भागावर राहतो. कॉम्प्रेस्ड हवा इनलेट पोर्टद्वारे पुरवली जाते तेव्हा दाब पिस्टनच्या क्रॉस सेक्शनवर कार्य करतो. दाब आणि पिस्टन क्रॉस सेक्शन क्षेत्राच्या परिणामामुळे आतील दाब वाढतो आणि स्प्रिंग फोर्सच्या विरुद्ध कार्य करणारे बल तयार होते. जर न्यूमॅटिक फोर्स स्प्रिंग फोर्सपेक्षा जास्त असेल तर स्प्रिंग कॉम्प्रेस्ड होते आणि पिस्टन हलू लागतो. सील पिस्टनमधून हवेची गळती रोखते. हवेच्या सतत प्रवाहामुळे पिस्टनची सतत हालचाल होते. पिस्टन रॉडद्वारे भार पिस्टनला जोडलेले आहे, त्यामुळे लोड देखील पिस्टनसह हलतो. पिस्टन दुसऱ्या टोकापर्यंत पोहोचेपर्यंत पिस्टन आणि भार हलतात. शेवटी पिस्टनला हलवायला जागा नसते, त्यामुळे पिस्टन आणि भाराची हालचाल थांबते. या पिस्टन हालचालीला फॉरवर्ड स्ट्रोक म्हणतात. फॉरवर्ड स्ट्रोकमध्ये पिस्टन रॉड सिलेंडरमधून बाहेर येतो. जर पिस्टनवर कार्य करणारा दबाव सोडला गेला तर स्प्रिंगच्या विरुद्ध कार्य करणारी न्यूमॅटिक शक्ती कमकुवत होते आणि म्हणून स्प्रिंग पिस्टनला मागे ढकलते. या स्ट्रोकला रिटर्न स्ट्रोक म्हणतात. त्याच्या बदल्यात स्ट्रोक पिस्टन रॉड सिलेंडरच्या आत जातो. डबल ॲक्टिंग सिलेंडर हा एक ॲक्च्युएटर आहे जो कॉम्प्रेस्ड हवा वापरून भार ढकलतो आणि खेचू शकतो. त्यात हवेच्या पुरवठ्यासाठी 2 पोर्ट्स आहेत. डबल ॲक्टिंग सिलेंडरचे मुख्य भाग आहेत. पिस्टन हा एक घटक जो सिलेंडरच्या आतमध्ये फिरतो. पिस्टनच्या हालचालीसाठी हवा बंदिस्त करणारा सिलेंडर आणि पिस्टन रॉड जो पिस्टन आणि भार जोडतो. पिस्टन सील संपूर्ण पिस्टनमध्ये गळती रोखते. रॉड सील जे सिलेंडरमधून वातावरणात हवेची गळती रोखते. पिस्टन एंड हा सिलेंडरचा एक भाग आहे ज्यामध्ये एअर पॅसेज असतो आणि पिस्टनच्या बाजूने तो जोडलेला असतो. रॉड एंड हा सिलेंडरचा एक भाग आहे
ज्यामध्ये एअर पॅसेज असतो आणि पिस्टनच्या बाजूनं तो जोडलेला असतो. आता आपण डबल ॲक्टिंग न्यूमॅटिक सिलेंडरचे कार्यतत्व पाहू. जेव्हा ए पोर्टद्वारे हवा पुरवली जाते तेव्हा पिस्टनवर बल लावले जाते, जेणेकरून तो पुढील दिशेने सरकतो. या हालचालीला फॉरवर्ड स्ट्रोक म्हणतात. फॉरवर्ड स्ट्रोक दरम्यान रॉडच्या बाजूला आधीच उपस्थित असलेली हवा पोर्ट बी मधून बाहेर पडते. हवा बाहेर पडली नाही तर पिस्टनची हालचाल थांबेल. जेव्हा बी पोर्टद्वारे हवा पुरवली जाते तेव्हा आधीच अस्तित्वात असलेली हवा पोर्ट ए मधून बाहेर पडते आणि पिस्टन मागे येतो. चला न्यूमॅटिक सिलेंडर पाहूया. त्याचे भाग ओळखा, नोंद करा आणि तुमच्या संदर्भासाठी ते तपासा. न्यूमॅटिक सिलेंडरचे भाग ओळखा या सत्राच्या शेवटी आपण आता पोहोचलो आहोत. आतापर्यंत तुम्ही सिंगल ॲक्टिंग सिलेंडरचे अंतर्गत भाग ओळखण्यास, सिंगल ॲक्टिंग सिलेंडरच्या कार्याचे तत्व समजावून सांगण्यास, डबल ॲक्टिंग सिलेंडरचे अंतर्गत भाग ओळखण्यास आणि डबल ॲक्टिंग सिलेंडरच्या कार्याचे तत्व समजावून सांगण्यास सक्षम झाला असाल.